बातमी जुन्नरमधून आहे। जुन्नर तालुक्यातल्या नारायणगाव इथं कांदा चाळीत साठवलेल्या कांद्यात अज्ञात व्यक्तीनं युरिया टाकल्यानं तब्बल 600 गुणी कांद्याचं नुकसान झालेलं आहे। कोल्हेमळा नारायणगाव इथं सावता चिमाजी कोल्हे यांच्या 2.5 एकर शेतामध्ये श्रीहरी वनकर यांनी कांद्याची लागवड केलेली होती। बाजारामध्ये कांद्याला अपेक्षित भाव नसल्यानंच शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवून ठेवलेला होता। मात्र 2 दिवसांपूर्वी शेतकरी कांदा चाळीजवळ गेले असता परिसरामध्ये युरिया टाकलेला त्यांना आढळून आला आहे। या पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्यातल्या सायवन आणि या परिसरामधील गावपाड्यांमध्ये सध्या तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। पाण्याची गरज भागवण्यासाठी नागरिकांना कोरड्या पडलेल्या ओढ्यात खड्डे खोदून त्यातून झिरपणारं पाणी वापरावं लागतंय। महिलांना अनेक किलोमीटरची पायपीट करून या ठिकाणी यावं लागत असून खड्ड्यामध्ये पाणी जमा होण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते। याच खड्ड्यातील पाणी पिण्यासाठी वापरलं जात असल्यानंच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालाय। काही वर्षांपूर्वी गावात नळ योजना सुरू करण्यात आली होती, मात्र ती अल्पावधीमध्येच बंद पडल्याचा दावा महिलांनी केलाय। या परिसरातील अनेक भाग हा पाणी पुरवठ्यापासून वंचित असल्यानं या नागरिकांची पाण्यासाठी मोठी गैरसोय झाल्याचा प्रकार पाहायला मिळतोय। इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय माझे सहकारी राहुल पाटील यांनी। पाहूयात। पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सध्या भीषण पाणी टंचाईचा झळा बसू लागले आहेत। मी सध्या कासा आणि सायवन या परिसरात आहे। आपण बघू शकतो की एका ओढ्यातील खोदलेल्या खड्ड्यातून या संपूर्ण गावाला आपली तहान जी आहे ती भागवावी लागते। साधारणतः सायवनच्या पश्चिमेस असलेला हा भावरपाडा आहे। या परिसरात साधारणतः 3 ते 4 पाडे असे आहेत ज्यामध्ये भीषण पाणी टंचाई जी आहे ती सध्या येथील नागरिकांना जाणवू लागली आहे आणि याच खड्ड्यातून येथील नागरिक जे आहेत ते पाणी पितात आणि आपली तहान भागवतात। याच खड्ड्यावरती जे जनावर आहेत ती सुद्धा आपली तहान भागवतात। त्याच्यामुळे कुठेतरी या येथील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न देखील निर्माण होण्याची भीती जी आहे ती येथील नागरिकांनी उपस्थित केलेली आहे। या गावात खरं तर नळ योजना जी आहे ती कार्यान्वित केली होती, तर ती मागील अनेक वर्षांपासून बंद आहे आणि त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते। तासनतास या खड्ड्याबाहेर वाट पाहत उभं राहावं लागतंय। अशाच पद्धतीने या ओढ्याला साधारणतः 6 ते 7 ठिकाणी खड्डे तयार केलेत आणि याच खड्ड्यांमधून हे नागरिक जे आहेत, या महिला ज्या आहेत त्या तासनतास वाट बघून आपल्या कुटुंबासाठी पाणी नेत आहेत। एकूणच पाहिलं तर जलजीवन मिशन सारख्या योजनेत पालघर जिल्ह्यात शेकडो कोटींचा, हजारो कोटींचा निधी जो आहे तो खर्च केला जातोय, मात्र आजपर्यंत कुठलीही योजना जी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि त्याच्यामुळे येथील नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत जी आहे ती करावी लागते। एकूणच या भागात अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जात नाही, त्याच्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी मोठी जी वणवण आहे ती करावी लागते। एकूणच आतापर्यंत प्रशासनाने या सगळ्याची कुठलीही दखल घेतली नसली तरी सुद्धा लवकरात लवकर प्रशासनाने दखल घेऊन येथील पाणी प्रश्न जो आहे तो सोडवावा अशी मागणी जी आहे ती येथील स्थानिकांकडून करण्यात येते। न्यूज 18 मराठीसाठी राहुल पाटील, पालघर।